पुण्यामधले जे अंडर ग्रॅज्युएट लोक आहेत ना, त्यांच्यासाठी कामं खूप आहे, पण अंडर ग्रॅज्युएट लोकांना कामच करायची नाही. ते फक्त शिक्षण सोडतात आणि त्याच्यानंतर आई-बापाच्या जीवावर बसून खातात आणि त्याच्यानंतर आई-बापालाच फोर्स करतात मला बिझनेस करायचा आहे म्हणून. बिझनेस पण असा की 1 महिना पण काम केलं ना, तर तो बिझनेस चालू करू शकतो. असा बिझनेस करायचा आहे. तरीसुद्धा त्यांना तेवढे पण पैसे कमवता येत नाही. त्यासाठी पण आई-बापाच्या जीवावर निर्भर आहेत. म्हणजे ते जेव्हा पैसे देतील तेवढं ते पैसे घेऊन गाडी लावणार, एखादा ठेला लावणार, असली स्वप्न, वडापावची गाडी लावणार, असली स्वप्न पण त्यांना स्वतःची पूर्ण करता येत नाही. त्यांना ना जॉब करायचं आहे ना शिक्षण करायचं आहे आणि मग म्हणणार की UP बिहारचे लोक येऊन आम्हाला त्यांच्यामुळे रोजगार मिळत नाही. आता UP बिहारचे लोक यायचं इथं किती कमी झाले, त्यांची संख्या कमी होत चालली आहे. तरीसुद्धा पुण्याचे जे युवक आहेत त्यांची बेरोजगारी आहे तिथंच आहे. आई-बापांनी तुम्हाला साधी वडापावची गाडीसुद्धा आई-बापांनी टाकून द्यायची एवढी तुमची लायकी झाली आहे. तुम्ही आयुष्यामध्ये एकही एक्सपिरियन्स नाही घेतला, कधी कामाची पायरी चढलेच नाही, तरीसुद्धा तुम्हाला हे करायचं आहे, बिझनेस करायचा आहे. कसं शक्य आहे? आणि तुम्ही त्यांच्यासोबत जे गुजराती वगैरे ते लोकांसोबत कंपेअर करता की बघा ते तर कधी जॉबच करत नाही, ते बिझनेसच करतात. त्यांना लहानपणापासून त्यांच्या घरातूनच बिझनेसची ट्रेनिंग मिळते. त्यांचा बिझनेस आहे, ते लहानपणापासून ते बघतात, तिथं काम करतात. ते शिक्षण भलेही कमी करत असेल पण तिथं त्यांच्या घरातूनच त्यांना ट्रेनिंग मिळालेली असते. त्यामुळे ते डायरेक्ट ते बिझनेस करायला लागतात. आपल्या घरामध्ये जर एखादा बिझनेसच नाही आहे तर तुम्हाला कशी काय ट्रेनिंग मिळणार? आणि ट्रेनिंगसाठी कुणाच्या तरी हाताखाली काम करावं लागतं. ते लोक त्यांच्या आईबापाच्या हाताखाली काम करतात. त्यांच्या आईबापांचा बिझनेस असतो आणि ते त्यांच्या आईबापाच्या हाताखाली काम करतात. त्यामुळे ते बिझनेस करतात डायरेक्टली. ते कुठं कामाला जात नाही, त्यांना गरजच लागत नाही. पण आपल्याला गरज आहे ना, आपल्याला कोणी ट्रेनिंग द्यायला आहे का? आपले आईबाप पण काम केलेलं आहे, त्यांनी कुणाच्या तरी इथं जॉब केलेला आहे, तर आपल्याला पण कुठंतरी जॉब करून एक्सपिरियन्स घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर बिझनेस करावा लागेल. आईबापाचा पैसा असा लावायचा, ते देत नसेल तर वेट करत बसायचं. काहीतरी काम करून आपल्याला जर एखादा बिझनेस चालू करायचा आहे तर आपण अगोदर त्याच्यासाठी एक अमाऊंट मिळवली पाहिजे. जॉब करून एक अमाऊंट साठवली पाहिजे, तर त्या बिझनेसची आणि त्याची किंमत राहणार आपल्याला, कारण त्याच्यामध्ये आपला पैसा लागलेला असतो. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त मेहनत करणार. एवढी छोटीशी कॉमन गोष्टसुद्धा लोकांना कळत नाही. आजकालच्या युवकांना सगळं वाटतं की असं भेटावं. आपण एकतर शिक्षणाच्या वेळेस शिक्षण करत नाही, तेव्हा पण टवाळक्या करत फिरतो आणि नंतर जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा बाहेरची परिस्थिती बघून लोकांच्या अंडर काम करण्याची इच्छा होत नाही. मग डायरेक्ट तुम्हाला बिझनेस करायचा असतो आणि बिझनेससाठी पण स्वतःचा 1 रुपयाही नाही, काहीच करायचं नाही. सगळं आईबापाच्या जीवावरच करायचं. आता आईबाप गरीब असतील तर त्यांनी कुठून तुम्हाला पैसे द्यायचे? तुम्ही स्वतः पैसे कमवले पाहिजे, सेव्ह केले पाहिजे आणि मग बिझनेस केला पाहिजे. कोणता बिझनेस करायचा आहे तिथं एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तिथं जाऊन आणि मग तो बिझनेस चालू केला पाहिजे. फक्त आळसपणा करायचा आहे म्हणून तुम्ही बिझनेस करता. तुम्हाला 9 तास काम करायचं नाही आहे, टाईमपास मस्त मनासारखी लाईफ जगायची, त्यासाठी आपण बिझनेसचा बहाणा सांगतो.